हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। आदि शक्ती मुक्ताबाई की जय। सद्गुरु नतुसिंग बाबा की जय। सद्गुरु मोठे बाबा की। सद्गुरु झेंडूजी महाराज की जय। सब संतन की जय। हो का जयाची प्रीती अमूर्त हाला व्यक्ती मज एक वंकी याची स्थिती आवडत असे. प्रस्तुत भगवत चरणारविंदे प्रवचन रूपी सभेकरता घेतलेली होवी माऊली ज्ञानोबा राय यांचा असणारा द्वितीय ग्रंथ श्री माऊली माय माऊली ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरीतील असणारा आपला चौथा अध्याय आणि त्या चौथ्या अध्यायातील असणारी ही 12 क्रमांकाची ओवी. आज आपल्या या ठिकाणी संत महात्मे यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सर्व भाविक सज्जनांच्या उपस्थितीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह श्री पांडुरंग परमात्मा माता रुक्मिणी आई साहेब यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार पुनर्हा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा माऊली ज्ञानोबारांचं असणारं सुंदर असणारं ज्ञानेश्वरी पारायण असा असणारा संयोग आपल्या या भव्य मंडपामध्ये भव्य असणाऱ्या या सुशोभित असणाऱ्या परिपूर्ण असणाऱ्या आपल्या श्री क्षेत्र सांगवी गावामध्ये हा संपन्न होतोय. तसं पाहिलं तर आपल्या या गावाची परंपरा अबाधित आहे. परमार्थाचे सद्गुण परमार्थाचं असणारं बीजारोपण परंपरेने आपल्या या गावामध्ये प्रस्थापित आहेत. काही ठिकाणी परंपरा निर्माण कराव्या लागतात, काही झालेले आहेत, काही परंपरा मोडलेल्या आहेत. त्याची कारण एकच आहेत, व्यवहारिक कारण असतात आणि प्रकृती 3 गुणांची असल्यामुळे सत्वमय प्रकृती कोणाची सहसा 100% होत नाही. सत्व रज आणि तम हा प्रभाव आहेत. सत्वाचा प्रभाव, रजोगुणाचा प्रभाव, तमवृत्तीचा प्रभाव आणि 3 गुण या अखिल विश्वामध्ये मानव सृष्टीमध्ये प्रत्येक मनुष्याच्या अंतःकरणामध्ये आहेत. आणि जोपर्यंत परमार्थाची दिशा परमार्थाचा असणारी लेव्हल उंच जोपर्यंत आपल्या जीवनात ही निर्माण होत नाही तोपर्यंत संघटना एकोबा त्यानंतर सातत्य हे माणसाला मिळत नाही. म्हणून परमार्थाची दिशा जी आहे ती आपले पूर्व प्रस्थापित आहेत. आपल्या गावाची दिशाच तशी आहे. मूलभूत असणारा अधिकार ईश्वर कृपेने संत कृपेने गुरु कृपेने या सहवासामध्ये आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये तो भिनलेला आहे. आणि म्हणून हा एकोबा टिकला, संघटना टिकली, विचार टिकलेत
रजाचं रूपांतर सत्वामध्ये झालं आणि तमाचं रूपांतर सत्वामध्ये झालं आणि हा सत्वगुणाचा असणारा पुंज या ठिकाणी आपल्याला या सप्ताहाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पण सुंदर जीवन, सुंदर असणारं ज्ञान आणि सुंदर असणारं कर्तव्य हे जीवनातील असणारी प्रथम पायरी आहेत. आणि ती पायरी या संत महात्म्यांच्या सहवासामध्ये आपण त्या पायरीवरती पाऊल ठेवतोय. तत्कालीन असणाऱ्या जीवनामध्ये ज्ञानोबारायांनी ती सुरुवात केली. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. अर्थात जे सायास आहे, जे कष्ट आहे, जे प्रयत्न आहेत, जे आपुलकीची आस आहेत, जी व्याकुलता आहे, परमार्थाविषयी जिज्ञासा आहे, ती त्यांच्या अंतःकरणामध्ये अमाप भरलेली होती. आणि अंतःकरणामध्ये एकच तळमळ विषय होता, ईश्वराचं असणारं जे हक्काचं जे ज्ञान आहे ते ज्ञान घरोघरामध्ये पोहोचावं. अर्थात ज्ञानाचा अधिकार हा सामान्यापासून तर विशेषत्वापर्यंत प्रत्येकाला प्राप्त व्हावा. हे ज्ञान शुष्क नाही, तेजोमय असणारे ज्ञान आहेत. जीवनामध्ये परिवर्तन करणारं असणारे ज्ञान आहे. जीवनामध्ये अवस्था बदलवणारं हे ज्ञान आहे. आणि या ज्ञानाचा अंगीकार स्वीकार जर बहुजन समाजाने जर केला तर जीवनामध्ये त्याला लाचारी, स्वतःची झोळी दुसऱ्या पुढे पसरवण्याची त्याला गरज भासणार नाही. पण मनुष्य आज भौतिक दृष्टिकोनातून जरी परिपूर्ण असला, परंतु त्याची जी वृत्ती आहे, त्याचं जे मन आहे, हे लाचार झालेलं आहे. लाचार बनण्याचं कारण काय की त्या लाचारामधला आचार अंतःकरण त्याला संपलेला आहे. आचार म्हणजे तुम्हाला कल्पना आहे, आपण बहुश्रुत आहात. आचार म्हणजे जो बरणीत घालतो त्यालाही सुद्धा काय म्हणतात, आचार. त्याला आपल्या भाषेमध्ये काय म्हणतो, त्याला लोणचं. तो आचार वेगळा. आचार परमो धर्म हा, की त्या आचार धर्मामध्ये असे काही सुप्त गुण आहेत. दया भूतेश्वरो रुक्तम मार्दम हीर चापलम तेजक्षमा धृतिशौच मद्रहो नातिमानिता भवन्ति संपदम दैवीमभिजातस्य भारत. अभयम सत्व संशुद्धिर ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमश्य ज्ञश्य स्वाध्याय स्तप आणि आर्जवम. आर्जवम अंतःकरणाचा सरळपणा जिथे आहेत त्या ठिकाणी हा आचार अर्थात हे 26 गुणांची असणारी प्राप्ती त्याला अंतःकरणामध्ये प्राप्त होत असते. अवस्था फार कठीण आहेत. आणि संत महात्म्यांनी अशी अवस्था ही प्रत्येक मानवाला प्राप्त व्हायला पाहिजे. कारण आज मनुष्य भरभडत आहेत, विचार श्रेणी बदललेली आहेत. परमार्थ तुम्ही करतोय, आम्हीही करतोय, सर्वजण जो तो त्याच्या परीने परमार्थ करतोय. पण विकास नाही जीवनामध्ये, परिवर्तन नाही आहे जीवनामध्ये. जैसे ते वैसे. मनुष्याने आम्ही नेहमी सांगतो परिशीलन करावं. सकाळी उठल्या 6 वाजेपासून तर रात्री 10 वाजेपर्यंत हक्काचे तास आपले आहेत. या हक्काच्या तासामध्ये आपण किती काय करतोय, कर्म कोणत्या प्रकारे आपण जीवनामध्ये दिशा बदलवलेली आहे. सत्य काय, असत्य काय, धर्म काय, अधर्म काय, खरं काय, खोटं काय, याचं टेरिस तुम्ही आपण स्वतः बघा. ते दुसऱ्याला आपण बघू देऊ नका. आणि म्हणून तुमचं सत्यत्व पालन करणारा, रक्षण करणारा जर कोण असेल तर तो आहे ईश्वर. सत्य संकल्पाचा दाता नारायण, सत्य संकल्पाचा दाता नारायण. तो कोण आहे? दाता, देणारा आहे. दातृत्व शक्ती त्याच्याकडे आहे, तो देतो. आणि म्हणून ज्ञानोबारायांची आपल्याला एक जाणीव करून द्यायची एक युक्ती आहे. करा हे धन विपुलतेने मी तुमच्याकडे ठेवलेलं आहे, हे तुम्ही करा. मानवी संस्कृती करता, मानवी जीवनाकरता असणारा खजिना आहे, हे करा. याचे अधिकारी पूर्वीच्या काळामध्ये परंपरा होती, एक शिष्य एक गुरु, हा रुडला साच व्यवहारू, तो मतप्राप्ती करू जाणावया.
अर्थात आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा या परंपरेपासून तर ज्ञानोबरायापर्यंत अर्थात जे ज्ञान होतं त्या ज्ञानाचा उदय आणि विकास नाही झाला. लोपले ज्ञान जगी इथं नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. पण ज्ञानोबा हे बहुगुणी आहे, सर्व गुण संपन्न आहेत. त्या आईचं हृदय आहेत, विशालता महानता असे अनेक प्रकारचे पैलू हे ज्ञानोबरांच्या हृदयामध्ये आहेत. पण ईश्वरा आज या कलियुगामध्ये सत्य काय असेल तर ज्ञानोबा आहे, सत्य काय असेल तर ज्ञानेश्वरी आहेत, विचार करणारं काय असेल साधारण तर ज्ञानेश्वरी आहेत. रमायचं असेल तुम्हाला तर ज्ञानेश्वरीत रमा, टाइमपास करायचा असेल तर ज्ञानेश्वरी मध्येच करा. एक अर्थात कडो अगर न कडो, कारण तिचं हृदय दयाळू आहे. तिचं हृदय काय आहे? दयाळू आहे. आई ती आईच असते आणि मुलगा तो मुलगाच असतो. मुलाच्या दृष्टिकोनातून आई हे लहानपणापासून तर वयाच्या 70 वर्षापर्यंत आईचं स्वरूप, आईचं असणारं जे ज्ञान, आईचे असणारे विचार आणि आईचे असणारे संस्कार हे मुलांवरती अभिप्रेत होण्याकरता आई जसं आचरण करेल, ज्या कुलाचा, ज्या धर्माचा, ज्या संप्रदायाचा, तसा आचार त्या मुलाला करावाच लागेल आणि करावा मुलांनी. कारण ही धर्माची भिंत पुढे आयुष्यामध्ये कलियुगामध्ये काय काय प्रसंग येणार नाही पाहायला. अजून तर सुरुवात आहेत. 2 वर्ष 2 कान फंटीत लगवले भगवंताने आपल्या. चूप झालो की नाही आपण? बोलणे नाही, चालणे नाही. तुम्ही तुमच्या घरी ना आम्ही आमच्या घरी. संपर्क नको बस. आणि त्याचे तीव्र पडसाद अजून संपलेले नाही, चालू आहे. शक्यता नाकारता येत नाही. जे होत आहेत ते चांगलं आहेत. पुढे काही शक्यता आहे की सत्य होतीलच, थोडक्यामध्ये होऊ शकतील. 50-100 लोक पण ऐकते कोण आहे? आज मंडईमध्ये जा, बाजारामध्ये जा, हजारो आणि लाखो लोकांनी लोक गर्दी करतात, खरेदी करण्याकरता गर्दी करतात. आणि म्हणून एक सुरुवात आहे. याचा अर्थ असा नाही की परमार्थ करणारे हारलेले आहेत. भक्ती मार्गामध्ये परमार्थामध्ये कसून परमार्थही चालू आहेत. परंपरेचं ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचतायत. परंपरेचे महात्मे आपल्या या स्वस्थळी येऊन जगाला उपदेश करतायत. परंपरेचे असणारे गुरु, परंपरेचे असणारे तत्वज्ञान आपल्या भाषेमध्ये आज सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवतायत. हे साधी किमया नाही. ज्ञानोबांचं जीवन हे आपल्या जीवनाशी निगडीत व्हावं. म्हणून ईश्वराचं वास्तव्य, ईश्वराची वास्तविकता आणि ईश्वराचं असणारं जे काही जीवनातील अनमोल श्रेय हे आपल्यापर्यंत पोहोचावं. पण त्याकरता खडड बसतो. पण ज्ञानोबांची भाषा फार सुंदर आहे. होका जयाची प्रीती अमूर्त हा ला व्यक्ती. ईश्वर परमात्मा अवताराला आलेत, येणार आहेत आणि आल्यानंतर जे ईश्वराचं अस्तित्व असणारं जे कार्य आहे ते परमात्मा तर करणारच आहेत. आणि ईश्वराचा जो अवतार होत असतो तो अवतार काही कारणास्तव होत असतो. यदा यदा हि ग्लानिर्भवति अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. अहम सृजामी, मी प्रागट्य करतो. साधूंचं रक्षण माझं ब्रीद आहे. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. तेवेळी आपुल्याचे निकैवारे मी साकार होऊन अवतरे. अज्ञानाची अंधारे गिळून निघाली, अधर्माची अवधी तोडी, दोषांची लिहिली फाडी, सज्जना करवी गुढी उभवी जगाची, दैत्यांची कुळे नाशी. परमात्म्याचे अवतार जे आहेत, जेव्हा अधर्म, जेव्हा हिंसा, अत्याचार, अन्याय, भ्रष्टाचार, अनेक प्रकारचे वैगुण्य हे समाजामध्ये दिसतात, तेव्हा संत महात्मे आपापल्यापरीने उपदेश करत असतात. आणि मग त्यांचे प्रिय वाक्य आहे, करा रे बापांनो साधन हरीची, करा हरिभक्ती परलोकी येईल कर कामा. उठा जागे वारे आता, उठा उठा जागा पाठी, भयाले मोठे पंढरी वासोनी, दुजा ठाव नाही कोठे. ही जागृती आहे. कीर्तनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून ईश्वर ही जागृती देत नाही. ईश्वराचं अस्तित्व संत महात्मे या ग्रंथाद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवतात.
म्हणून देवाचं अस्तित्व या प्राणप्रतिष्ठेच्या असणाऱ्या जीर्णोद्धाराच्या असणाऱ्या अवस्थेतून ते नाकारता येत नाही. उभारिला हात जगी जाणविली मात, देव बैसले सिंहासनी, आल्या याचका होय धनी, एकाच्या कैवाडे उगवी बहुतांची गोळे. दोही ठाई तुका नाही पडो देत चुका. त्याला आणलेलं आहेत आपण. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की हे भगवान, हे परमात्मा, तुला येण्याकरता आम्हाला खटाटोप करावा लागला, प्रयत्न करावे लागलेत. आणि सामूहिक भक्तीने, सामूहिक असणाऱ्या परमार्थाने देवाचं प्रागट्यकरण होत असते. अधर्माची असणारी वृद्धी होते. धर्म हा ग्लानीला प्राप्त होत असतो. संतांचे असणारे बहुमान वचन हे लोक पायाखाली तुडवतात, अवमान करतात. परिस्थिती फार विषम निर्माण होते समाजामध्ये, धर्मामध्ये. ईश्वराकडे याचना करता, देवा खूप झालं, नाही जमत आता, सोसवेना भार मजा आता. आणि म्हणून तुम्ही अवतार घ्या. आणि अमूर्त आला व्यक्ती, निर्गुणातला असणारा परमात्मा सगुणामध्ये, मूर्ती रूपामध्ये, एकदेशीय स्वरूपामध्ये प्राणप्रतिष्ठेच्या असणाऱ्या निमित्ताने मंत्रघोषाने त्याचं प्रागट्य होत असतं. त्याच्यामध्ये धर्म, याग, विधी, मंत्र, सर्व प्रकारे अनंत प्रकारची प्रक्रिया त्या ठिकाणी ऋत्विजांच्या असणाऱ्या माध्यमातून ती निर्माण होत असते. देवत्व येत असतं त्या मूर्तीला. आणि ती मूर्ती राहत नाही, ते ईश्वराचं अस्तित्व त्या मूर्तीमध्ये राहतं बघा. आणि संत महात्मे त्या मूर्तीपुढे भजन करतात, हरिपाठ करतात. पांडुरंगाची मूर्ती आपण पाहतो पंढरपूरला दरवर्षी. म्हणायला फक्त असं आहे, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. हे कोणाला आहे की ज्यांनी 20 वर्ष ज्ञानेश्वरी वाचली, त्यांना 20 वर्ष गाथा वाचलाय त्यांना. पण एखादा नौखा जावा, सिनेमाच्या यंत्रणेतून तो बाहेर पडावा, या जगाच्या किलबिलाटून बाहेर पडावा आणि त्याने पंढरपूरची वारी करावी. आणि हे शब्द त्याने ऐकलेले असावे, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. पण भगवंताची ती मूर्ती पाहिली तो म्हणतो, जे म्हणतो मी ते सर्व साफ चुकीचं आहे. सुंदर ते ध्यान, ते सुंदर नाहीच ना. पांडुरंगाची मूर्ती सुंदर दिसते का हो? अज्ञानी लोकांना ती सुंदर नाही दिसणार. तिचा रंग त्याला काळा दिसणार, दिसायला असं विकृतीसारखं दिसणार. म्हणजे मूर्ती दिसण्याकरता सुद्धा निरंतर ध्यास असावा लागतो. सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयर्या. देवाचं नाम, देवाचं रूप आणि देवाचं असणारं अस्तित्व हे सत्य समजण्याकरता संतांना किती प्रयत्न करावे लागले. म्हणून संतांनी दिशा मांडली आमच्या पुढे, येण्याची पंथे चालू जाता. कोणत्याही जीवनामध्ये तुम्हाला समस्या निर्माण राहणार नाही. म्हणून देव करण्याकरता एकदम अज्ञानी मनुष्याला देवापुढे उभं करावं आणि त्याला म्हणावं, म्हण आता सुंदर ते ध्यान. तो नाही म्हणणार, म्हणे मला मूर्ती सुंदरच दिसत नाही. त्याचा दोष नाही, तिथे अज्ञान आहे पूर्ण. म्हणून अज्ञान नष्ट करण्याकरता परंपरेचं ज्ञान, परंपरेचे संस्कार, म्हणून असं सांगण्यात येतं. मोठ्या गुरुवरांचं वाक्य आहे, माणसाने घाई करू नये परमार्थामध्ये. अति घाई संकटात जाय, बनत बनत बन जाय. श्रवण करावं. भक्ती मार्गातील पहिली पायरी जर कोणती असेल तर श्रवण करतच राहा. हे महात्मे, ते महात्मे, ते महात्मे, हे महात्मे, हे ग्रंथ, ते ग्रंथ. तसं एज्युकेशन झालेला मुलगा नोकरीच्या शोधार्थ फिरतो, या साहेबाकडे, त्या साहेबाकडे, ह्या कंपनीत, त्या कंपनीत, इकडे थोडा बसलाय का, तिकडे आहे का, हे नोकरी चांगली आहे, ती नोकरी चांगली आहे. तो भटकतच असतो, पण कुठे ना कुठे त्याला जॉब मिळतोच त्याच्या योग्यतेचा. तसं आपण चालू ठेवा. हे श्रवण, ते श्रवण, हा ग्रंथ, तो ग्रंथ, हे ज्ञान, ते ज्ञान. श्रवण करत राहा. जीवनामध्ये श्रवण अंतःकरणामध्ये बिंबते आणि तेच अंतःकरण मनुष्याचं पुनीत होते, पावन होते आणि आपल्या जीवनामध्ये परमार्थाचा आनंद हा प्राप्त होत असतो. आपण करतोय, आपल्या मनासारखा परमार्थ करतोय, त्याने माळ घातली आपण करा, ते चाललेत आपणही चाला. पण घेतलं काय आम्ही जीवनामध्ये, याला महत्व आहेत ना.
पण परिवर्तनशील परमार्थ करण्याकरता परंपरेचं ज्ञान, परंपरेचा संप्रदाय, परंपरेची गुरुवर्य आणि परंपरांचा असणारा हा उद्भव जर आपल्या कानापर्यंत आला तर जीवनामध्ये तुम्हाला जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही. तात्काळ फळ जीवनामध्ये प्राप्त होईल. आणि म्हणून संप्रदायानुसार विचार जर केला तर शुद्ध असणारं ज्ञान, शुद्ध असणारा बोध आणि शुद्ध असणारं कैवल्य जर काय असेल तर आपण जे करतायत ते साधी गोष्ट नाही. श्रवण भक्तीमध्ये, पारायण भक्तीमध्ये वाङ्मयी सेवा आहे ती ज्ञानोबरायांची. ते अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुनाला की चित्तकळिका उजळल्या कृष्णे. आईचं अंतःकरण आहे ते नाही समजत आम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळणार. आणि त्या कळण्याकरता तुम्ही नांदी लागू नका. आईची सेवा करा, तिची परीक्षा नका पहा. ही माझी कोण आहे? ही आई आहे माझी, बस संपलं. ही माझी कोण आहे? ही आई आहे. तसं माऊली माझी कोण आहे? आई आहेत. आणि आईची माझी पहिली सेवा आहे. वेळोवेळा पारायण नारायण हे खरी. पारायणी पहिली सेवा आहेत आमची. आणि या सेवेच्या माध्यमातून ती ईश्वरी कृपा आहेत. हो, ईश्वरी कृपा आहे ज्ञानेश्वरीचं असणारे पारायण, साधी गोष्ट नाहीत. आणि म्हणून संतांनी जागृती दिली. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. ऐसावर या टिकेसी, ऐसावर या टिकेसी, ज्ञान होय अज्ञानासी. अभ्यास करा ज्ञानेश्वरी असं म्हटलं का माऊलींनी, जनाबाईंनी? वाचा, ती नाही कळत. ते आम्हाला कोणालाच कळले नाही. गुरुवरे ब्रह्मनिष्ठ परमपूज्य मामासाहेबांचं एक वाक्य आहे. आयुष्यभर ज्ञानेश्वरी सांगितली पण तिची सखोलता अजून लक्षामध्ये आलेली नाही. तो शांतूची अभिनवेल पर्यसा मराठे बोल, समुद्राहुनी खोल अर्थ भरीत. उद्या संशोधन लागेल, समुद्राची पातळी किती आहे, खोली किती आहे. संशोधन पुढे जाते, विज्ञान पुढे जाते, मान्य आहे. तो प्रयास, ते प्रयत्न हे जीवनामध्ये प्राप्त होतील. पण ज्ञानोबरांची उंची किती आहे ज्ञानेश्वरीची हे नाही कळणार आपल्याला. आणि म्हणून ज्ञानोबरांनी सांगितलं तुम्ही एकच करा. आई सज्जनाबाईंनी वाचा तिला, फक्त सेवा करा तिची. या जन्मात तेवढं जरी घडलं तरी पूर्ण आहे. नाहीतर हे सोडायचं आणि दुसरं मग चिकित्सा करायची, शंका करायची, अभ्यासाचा प्रयत्न करायचा. अक्षर सेवा ही जीवनामध्ये फार महत्वाची आहे. अक्षर सेवेशिवाय जीवनामध्ये आजचा हे बघा, शालेय क्रमित जीवनामध्ये पाठांतर शक्ती कमी झालेली आहे. नाही मुलांना पाठांतर आवडत. पाठांतर आज जे पाठांतर करतोय ते पाठांतर स्मृती भ्रंश होत नाही, ते स्मृती जागृती होते. लहानपणी शाळेमध्ये असताना, दुसरीमध्ये असताना महाराज आमच्या गुरुजींनी एक खिरडीचे नेते महाराज बडे गुरुजी होते, सखाराम बडे, काय त्यांचं नाव, रामचंद्र बडे गुरुजी. त्यांनी दुसरीमध्ये एक आम्हाला एक पद दिलं पाठ करण्याकरता. एक होता कुत्रा, त्याला लागला पत्रा, जखमा झाल्या 17, काहीच झाले ना मात्रा. हे पद दिलंय, मुलांना पाठ करा. आणि त्यावेळेस कसं आहे, पाठांतराचे एक मनुष्याला आनंद वाटायचा. कविता पाठ, धडे पाठ, ते पाठ केलं. एक होता कुत्रा, त्याला लागला पत्रा, जखमा झाल्या 17, काहीच चालेना मात्रा. धीरे 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 बघा, तुम्हाला सांगतो 30 वर्ष या पदाचा विसर पडला. किती? 30 वर्ष. 30 वर्षामध्ये पद नाही आठवलं मला, पण अचानकच बघा तोंडात ते शब्द आपोआप आले. एक होता कुत्रा, त्याला लागला पत्रा, जखमा झाला 17, काहीच आले ना मात्रा. मग याचा अर्थ काय लावणार तुम्ही? पाठ केलं नाही आज, वाचन सुद्धा नाही केलं, परंतु तत्स्मृती आज जागृत झाली. याचा निकष असा काढायचा की तुम्ही केलेला अभ्यास, तुम्ही केलेलं पाठांतर, तुम्ही प्राप्त केलेलं ज्ञान, आज जरी त्याची फलश्रुती नाही मिळाली पण कालांतराने तुम्हाला ते स्मृती आपोआप जागृत होईल आणि ते ज्ञान तुम्हाला प्राप्त होईल. म्हणून करा. आज जरी त्या अभ्यासाचं नाही फळ मिळालं तरी हरकत नाही, पण उद्या मिळाल्याशिवाय राहणार नाही. करा. म्हणून संतांनी म्हटलं करा रे, बस करा. तुम्ही प्रयत्नाच्या फळाची, परमार्थाच्या फळाची अपेक्षामुळेच करू नका, करा. आणि म्हणून भगवंताने कर्म सांगितलं. करत राहा बाबा अर्जुना, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्वर माते संगोस्त्व कर्मणी. करत राहा. बनत बनत बन जाय. आमच्या जीवनामध्ये विकास का होत नाही? आम्ही हे प्रयत्न करतो, फळाची अपेक्षा करतो, फळ मिळायलाच पाहिजे. जरी आम्ही अभंग वाचतो, एका बीजा केला नाश मग भोगिले करीस,
त्याच्या मनाने ठरवतो मनुष्य. एवढी कपाशी लावली, एवढी केळी लावली, एवढं सोयाबीन लावलं. कल्पना बघा बाधित असतात जीवनामध्ये, एवढं मिळेल तेवढं मिळेल, तेवढं मिळेल, एवढं मिळेल. पण असं प्रकारचं वातावरण जर असं विस्कळीत अनाठे असताना पाऊस जर पडत असेल, हिवाळ्यामध्ये पाऊस, उन्हाळ्यामध्ये पाऊस, विचित्र ऋतुमान जर असेल, तर तुमच्या हातामध्ये येणार काय आहे? धड उत्पन्न नाही, धड जीवन नाही, धड व्यवस्थापन नाही. एकाने विचारलं मला, महाराज आता पहिल्यासारखं नाही राहिलं हो. म्हटलं झालं काय? पहिल्यासारखा तुमचा देव नाही राहिला. म्हटलं तू तरी राहिला का? हा, तुझी नीती बदलली, तुझा धर्म बदलला, तुझे विचार चक्र बदललेत. हे सोड, ते सोड, ते सोड, हे जोड, इकडे नाही फळ मिळत तिकडे जातो, तिकडे नाही फळ मिळत तिकडे जातो. मग हे नाही सिद्धता मिळेल त्या देवाकडे जाय. ज्ञानोबाने फार सुंदर बहारदार वर्णन केलं 13व्या अध्यायामध्ये. एकादशीच्या दिवशी जे तुला पाडू अमासी, ते तुलाचा नागासी पंचमीच्या दिवशी, चौथं मोठं की पाहे. खूप 35, 40, 50, 60 वयामावळींनी घालवल्या त्याच्यामध्ये. माणसाचा जे अंतःकरणातील दौर्बल्यपणा जो आहे, जो अस्थिरपणा आहे, माणसाला जो चंचलपणा आहे, हा किती घातक असतो ज्ञानोबांनी वर्णन केलेलं आहे. पण टिकायचं असेल थोडंच करायचं ना. जसं घरामध्ये म्हणतो, हे बघ आज ना अशी भाजी झाली पाहिजे. त्याचा बोलण्याचा आवेश आहे की आज असं कर व्यवस्थित की मला आनंद वाटेल. थोडंच कर पण व्यवस्थित कर. त्याच्यामध्ये कसं आहे, वैपुण्यता नको, वैगुण्यता नको, व्यवस्थितपणा असावा. तसं थोडंच करावं, व्यवस्थित करावं. परमार्थ थोडा करावा, पण जसा शोभेल, पटेल, आवडेल आणि आवडणारा परमार्थ, पटणारा परमार्थ हा मनाला समाधान देतो. जे आपल्या जीवनामध्ये जे आवडतं ते आपण करत राहावं. आनंद आपल्या जवळ आहे. अमूर्त रूप असणारा परमात्मा, हो, तो दोन्ही रूपामध्ये कसा आहे. संतांनी दोन्ही रूपात त्याचं दर्शन घेतलं. व्यापकत्व रूपामध्ये दर्शन घेतलं आणि सगुण रूपामध्ये दर्शन घेतलं. पण जेव्हा बोध दिला मज सांगाते, मार्ग दाविला नीट, अर्थात श्री गुरु निवृत्तीनाथांनी, श्री गुरु असणाऱ्या आमच्या गुरुदेवांनी कृपा केली. बोधाचं असणारे जे तत्व, बोधाची असणारी जी कृपा ती आमच्यावरती अवलंबून प्राप्त झाली. त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये आम्हाला कळालं ईश्वरत्व हे व्यापकत्व आहेत. नामदेवांचं उदाहरण आहे, सर्व संतांचे उदाहरण आहे. म्हणून देवाला एकदेशीय स्थित मानता येत नाही. तो मूर्तीपुरता नाही, व्यापक स्वरूपामध्ये तो विठ्ठल जडीस्थळी भरला. सर्व ठिकाणी त्याची व्यापकता आहे. आणि व्यापन असणारा जो परमात्मा आहे, संतांनी या दोन्ही असणाऱ्या मार्गातून त्याचं भजन केलं, त्याचं चिंतन केलं. पण लोकांतही सुद्धा त्यांनी कधी गैर वाया जाऊ दिला नाही आणि एकांत सुद्धा त्यांनी कधी आपल्या जीवनामध्ये वाया घालवलेला नाही. अंतःकरणाची स्थिरता, अंतःकरणाचं दौर्बल्य आणि अंतःकरणाची चंचलता, स्थिरता प्राप्त करण्याकरता हे अवगुण आहे जे आपल्या हृदयामध्ये आहेत, हे अगोदर आपल्याला दूर करावे लागतील. टप्प्याटप्प्याने परमार्थ करावा लागेल. काही काही मंदिर भंग झालीत. करोडो रुपयाची मंदिर आहेत. गावामध्ये पूजा करताना पुजारी सुद्धा मिळत नाही. तुला 5,000 रुपये महिना देतो बाबा पूजा करण्याकरता, थांब. तुझा संसारही थाट इथे मंदिरामध्ये थांब. तरी सुद्धा काही लोक तयार नसतात. त्याचा अर्थ असा आहे की पुजारी ठेवायचा असेल तर धार्मिक वृत्तीचा असावा, तर आपुलकी असावी मंदिराबद्दल, प्रेम असावं ईश्वराबद्दल. कारण मूर्त असणारा परमात्मा हा दोन्ही रूपामध्ये विटीवरती उभा आहे. तो दिसतही नाही आणि दिसतो सुद्धा. नामदेवरायांना तो दिसतही नव्हता पण दिसला सुद्धा. आणि जेव्हा दिसला, प्रत्यक्ष रूपात दिसला. वडिलांना तो दिसला नाही, फक्त मूर्ती रूपात दिसला आणि त्याचं प्रागट्य नामदेव महाराजांनी जीवनामध्ये निर्माण केलं. कारण काय, प्रीती होती, प्रेम होतं. आणि ईश्वरावरती प्रीती होका जयाची प्रीती, अर्थात ईश्वरावरती प्रीती संपादन करावी. पहिली पायरी आहे प्रीती, प्रेम. अभ्यासाचा विषय नाही प्रेम, ती अवस्था आहे. अवस्था जीवनात प्राप्त होणार. दृष्टांत करणे सांगितलं. दृष्टांत एक असा असणारा साधारण मनुष्य ईश्वराचं भजन करत होता. देवर्षी नारद चाललेले त्या मार्गाने आणि विचारलं गेलं, महाराज तो सहज म्हणतो मला देव भेटेल का? म्हणजे मला सांगता येत नाही. मग तुम्ही कुठे निघाले? मी वैकुंठाला निघालो. मग ठीक आहे बाबा, विष्णूकडे जातायत, देवाला सांगा की एक साधारण असणारा गरीब असणारा मनुष्य एका झाडाखाली बसलेला आहे, त्याला देव भेटेल का? बस एवढं फक्त विचारा. ठीक आहे म्हणे. देवर्षी नारद गेले, वैकुंठामध्ये आगमन झालं. माता लक्ष्मी बाजूला झालेले आहेत.
इदम आसनम अलंक्रियताम भवेत, या संतांचं स्वागत केलं गेलं. आणि स्वागत केल्यानंतर भगवान विष्णू विचारला, महाराज कसं काय नाही केलं? काय नाही, काय कलियुगामध्ये काय चालू आहे, कसं चालू आहे, वातावरण काय? काही नाही, सध्या ग्रस्त वातावरण चालू आहे. पहिला संपलेला आहे कोरोना, आता ओमायक्रॉन. आता याच्याकडे अवस्था चालली आहे बदलत लोकांची. सध्या संकेत दिले जात आहेत आणि अवस्था थोडीशी गंभीरकडे जाती आहेत आणि म्हणून सांगता येत नाही. भगवान म्हणतात पुढे सांगा अजून काय. महागाईने कहर केलेला आहे, तिने लाच सोडलेली आहेत. बरं अजून काही विशेष वगैरे सांगा महाराज. काही नाही, एक देवा एक भक्त आहेत, तो तुझी वाट पाहतोय, तो भजन करतोय, सांग फक्त मला परत जायचं आहे. तुम्ही त्यांना भेट कधी देणार? भगवंतांनी सर सांगितलं, तो ज्या वृक्षाखाली बसलाय त्या वृक्षाला जेवढे पानं असतील ना, ते पानं जेव्हा ते जेवढे जन्म घेईल तेव्हा मी त्याला भेट देईल. ठीक आहे म्हणे, काही हरकत नाही. देवर्षी नारद बाहेर आले. नारायण नारायण एके आसनावरती स्थित बसलेत, खडकावरती बसलेत, भजन चालू आहेत, विचार करतायत. हा निरोप मला शेतकऱ्यापर्यंत पोहोचायचा आहे, त्या वारकरीपर्यंत पोहोचायचा आहे. डोळे झाकलेले स्मरण करतायत, ज्या झाडाखाली बसलाय त्या झाडाखाली तो आहे आणि जेवढे जन्म घेईल ते पानं आहे तेवढे, तेव्हा त्याला मी भेट देईल. दृष्टिक्षेप टाकलेला आहे. ते झाड वडाचं नव्हतं, ते आंब्याचं नव्हतं. आलं असं तुमच्या लक्षात? ते निंबाचंही नव्हतं, ते चिंचेचं होतं. आता चिंचेच्या झाडाला किती पानं असतात हो? एका फांदीला किती पानं असतात? एक जे फांदी असते त्या फांदीला डक्ष किती असतात चिंचेच्या? बरं ठीक आहे, एका डक्षामध्ये एक पान असते पूर्ण, इकडे 10 पान असतात आणि इकडे 10 पान असतात. हे पूर्ण अथांग असलेलं चिंचेचं झाड किती संख्या झाली? कॅल्क्युलेटर घ्या, करा गणित, संशोधन करा. अशक्य गोष्ट आहे. देवर्षी नारद बापरे 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 एवढे पानं जन्म घेणार, तेव्हा देवाला काही वाटते की नाही? पण काय कसं करावं? मी जर असं सांगितलं, बिचारा मरून जाईल तिथे, त्याची अवस्था संपेल. पण करावं काय? देवाची आज्ञा आहे आणि तोही मला विचारेलच. तो आला खाली ताबडतोब आणि आल्यानंतर त्याला आनंद झाला वारकरी बाबांना. या महाराज तुम्ही आले, सांगा म्हणे मला देव भेटतील का? मला ईश्वर दर्शन देतील का? माझ्या जीवनामध्ये काही फरक पडेल का? सांगा सांगा सांगा. देवर्षी नारदांना असं वाटलं काय करावं, सांगावं का न सांगावं, प्रश्न पडला. सांगणं आपलं काम आहे, खोटं बोलणं आपलं काम नाही. अरे बाबा हे बघ, मी वैकुंठातून आलो म्हणे. बरं पुढे काय, देव येणार आहेत का? हो, देव येणार आहे एवढंच बोललेत, पुढे बोलायचं राहून गेलं. येणार आहेत पण म्हणण्याच्या अगोदरच तो सावध झाला, नाचायला लागला. गायनाचे उडे आपुल्या चिंधी, रंग लाया रंगी, तुका विठ्ठल सर्वांगी, माझी मज झाली अनावर वाचा, सारखा तल्लीन होऊन गेला. देवर्षी नारद म्हणतात बाबा थांब, हे बाबा थांब. पण ऐकण्याच्या मानसिकतेमध्ये नाही, ऐकायला तयार नाही. माझी या देहाची मज नाही चाळ. देहावरती राहिलाच नाही. अंतःकरण वृत्ती एक झाली, इंद्रिय त्याच्या अंतःकरण वृत्तीमध्ये एकाग्र झाली. बुद्धीने निर्णय घेतला, देव मला भेटणार आहे, देव मला भेटणार आहे, देव मला भेटणार आहे. देवर्षी नारदांनी त्याचे हात धरले. थांब बाबा थांब, पुढचं तर एक, देव तुला भेटणार आहेत. पण एवढे जन्म पानं आहेत ना, हे पान आहेत, तेवढे जन्म घेशील तेव्हा शेवटच्या पानाच्या वेळेस तुला देव दर्शन देतील. थांब तर खरं. पण मानसिकता ही अक्षरशः ईश्वर स्वरूप झालेली होती. संतांच्या शब्दावरती असणारा अनमोल विश्वास त्याने ठेवलेला होता. काही नाही फरक. देवर्षी नारद बसले, कपाळाला हात लावत, काय करावं काय करावं काय करावं. सकाळचे दुपार झाली, दुपारची संध्याकाळ झालेली आहे. तो त्याच्या अवस्थेमध्ये निरंतर ध्यात घेत असे. त्याची इच्छा एकरूप होऊन गेलेली आहे. प्रसंग असा आहे, संध्याकाळी 6चा टाइम असेल आणि 6च्या टायमाला प्रसंग जरा थोडासा वेगळा घडला गेला. अखंड त्रैलोक्याधीश असणारा परमात्मा त्या अवस्थेपोटी, त्या ध्यानापोटी, त्या चिंतनापोटी तो तद्रूप झालेला जो भक्त आहे त्याच्या दर्शनाकरता परमात्मा ही तिथे प्रगट झाला आणि त्यांच्या बरोबर नाचू लागला, गायन करू लागला. रंगला या रंगी, तुका विठ्ठल सर्वांगी. एकरूप अवस्था होऊन गेली. हे देवर्षी नारदांनी पाहिलं आणि पाहिल्यानंतर आश्चर्याचा धक्का बसला महाराजांना. अरे बापरे, याने मला वैकुंठात काय सांगितलं, भगवंताने काय सांगितलं, तिथे खोटं बोलला की नाही. पण आता इथे आल्यानंतर याचं खरं तो कसं प्रकट झालं. तिथे मला सांगितलं जेवढे जन्म पानं आहेत तेवढे जन्म घेईन तेव्हा मी दर्शन देईल. पण हा तर आजच मी निरोप देत नाही, त्याच्या अगोदर हा परत आलेला आहे. हा लबाड विठ्ठल आहे, लबाड कृष्ण आहेत, लबाड देव आहेत. देवर्षी नारदांना चीड आली.
आणि चीड आल्यानंतर देवर्षी नारद उठलेले आहे, त्याचा हात धरला. देवा, ए प्रभू थांब जरा, थांब, तुझं नाचणं बंद कर. परमात्मा म्हणतात, का नाचणं बंद करू? म्हणे नाचणं बंद कर, तुझी अवस्था बंद कर. का बंद करू? बंद कर म्हणे, तू सोंगी आहेस, तू ढोंगी आहेस, तू खोटं बोलतोस. म्हणे काय खोटं बोललो मी? काय खोटं बोललो? तुझ्याकडे मी 9:30 वाजता आलो, आल्यानंतर तुम्हाला काय सांगितलं? जेवढे पानं आहेत तेवढे जन्म घेईन, तेव्हा मी शेवटच्या पानाला मी दर्शन देईल, भेट देईल. बरेचसे जन्म होऊन जातील, बरेचसे युग होऊन जातील. तू तर आताच प्रगट झाला, आताच तू या ठिकाणी निर्माण झालेला आहेस. आणि देवा, असं जर तू खोटं बोलू लागलास तर तुझे ज्ञानेश्वरी आणि गीता कोणी वाचणार नाही. पांडुरंगा, हे विठ्ठला, तू बोलतोस काय आणि करतोस काय? एवढं म्हटल्यानंतर बघा, देव हसलेत, परमात्मा हसलेत आणि म्हणतात, नारदा, तुम्हाला कळालं का मी का प्रगट झालो? म्हणजे देवा काय झालं? अरे, या गृहस्थाने तुझ्यावरती विश्वास ठेवला, तुझ्या शब्दावरती विश्वास ठेवला. तुम्ही काय बोलले त्यांना? म्हणजे काय बोललो मी? तुम्हाला देव भेटणार आहे, बस एवढा शब्द तुम्ही उद्गारलेत. पुढचं बोलण्याच्या आधीच हा सावध झाला. आणि सावध होणे भजनी लागा, देव करा कैवारी. सावध झालो हरीच्या आलो जागरणा. या उक्तीप्रमाणे तो सावध झाला आणि सावध होऊन विश्वास ठेवला तुमच्या शब्दावरती आणि त्याची अवस्था बदलली. म्हणून महर्षी देवर्षी नारद, माझी जी प्राप्ती आहे ती युगावरती अवलंबून नाही, माझी प्राप्ती जन्मावरती अवलंबून नाही, माझी प्राप्ती अवस्थेवरती अवलंबून आहे. अवस्था निर्माण, ही अवस्था. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे महाराज, ही अवस्था तुम्ही प्राप्त करून दिली. संताची पायी या उक्तीप्रमाणे त्याने तुमच्यावरती विश्वास ठेवला आणि त्याचा परिणाम असा झाला की आज तुमच्यामुळे महाराज मी त्यांना प्राप्त झालो. देवर्षी नारदांना कळून चुकलं की खरोखर अनमोल असणार देवा, तुमचं श्रेय आहे, तुमचं ध्येय आहे. म्हणून ईश्वरा प्राप्त होण्याकरता त्याला योग जास्त लागत नाही, सिद्धता जास्त लागत नाही, भक्ती जास्त लागत नाही. निरंतर असणारी अवस्था ही हिच्यामध्ये जर परिणिती झाली, बदल झाला, तर ईश्वराचं अस्तित्व, याची देही, याची डोळा, भोगमुक्तीचा सोहळा, याच जन्मामध्ये त्याचं निरंतर असणारं वास्तव्य आहे. हेच आपल्या भक्ती मार्गातलं द्योतक आहेत, प्रतिपन्न असणारा हा विषय आहे. आणि म्हणून होका जयाची प्रीती, अर्जुनाचं सख्यत्वाचं असणारं, प्रीतीपूर्वक असणारं प्रेम हे अर्जुनावरती होतं. मागच्या ओळीचा विषय आपण मुक्ताई संस्थानला केला होता. मागच्या जेव्हा सप्तशतकोत्तर या उत्सवाला आरंभ झाला, परमपूज्य गुरुवर्य वैकुंठवासी दिगंबर महाराज पुण्यतिथीच्या निमित्ताने पहिला सप्ताहाचा आरंभ तिथे झालेला होता. नंतर आता सप्तमागे सप्ते चालू आहेत, वर्षभर अखंड असणारे ती व्रत धारणा आहेत. आणि म्हणून या जगदीश्वराचे प्रेम एत दिसतसे निरुपम, कैसे पार्थेयने सर्वोत्तम पुण्य केले. अर्थात भक्तराज असणाऱ्या अर्जुनाने महान पुण्य जन्मामध्ये निर्माण केलं. बरं, याच जन्माचं नाही, अनंत जन्माचा असणारा पुण्याचा संचय असेल तरच आपल्याला या जन्मामध्ये आवडही निर्माण होऊ शकते. अनाधिकारी असणाऱ्या मनुष्याला आवड निर्माण करण्याकरता खूप प्रयत्न करावे लागतात, नाही जमत त्याला. सत्संगामध्ये, भक्ती मार्गामध्ये, प्रवचनामध्ये, कीर्तनामध्ये जबरदस्ती चालत नाही. त्याची प्रेरणा महत्वाची आहे, त्याची इच्छाशक्ती महत्वाची आहे. आणि इच्छाशक्ती असणारे माणसं ते मनुष्यानाम सहस्रेषु 5च असतात, पण ते शहाणे असतात. म्हणून बाजार भरण्याऐवजी, संस्कार निर्माण होण्याऐवजी मनुष्याला उपरती फार महत्वाची आहे. उपरती झाली की संस्कार झाले समजा, आणि संस्कार झाले की इच्छाशक्ती प्रबळ होते. इच्छाशक्ती प्रबळ झाली की मग काय, ज्ञानाचा संकेत त्याला मिळतो आणि मग गुरु आणि शिष्याचं नातं निर्माण होत असते जीवनामध्ये. पुण्य पोशिले साधारणे, जिये तुझे गुणवारणे, देऊनी मज उत्तीर्णे झाले आजी. ज्ञानोबारांची उक्ती आहे. ज्ञानोबारांनी स्वतः आपली शब्द कबुली दिली. माझ्या सत्यवादाची तप वाचा केली बहुतकल्प, तया फळाचे महाद्वीप पातली. प्रभू, ज्ञानोबा होण्याकरता या जन्माची म्हणजे पुण्यही नाही, जीवनामध्ये सर्व काही प्राप्त करून घेण्याकरता अनंत जन्माचं त्याला काहीतरी साचव्य असावं लागतं, प्राप्तव्य असावं लागतं, सिद्धता प्राप्त असावी लागत असते. जसं म्हणतात ना, जन्मतः बाळ हे गुण घेऊन जन्माला येत नाही. संस्कार जरी त्याच्यामध्ये सुप्त जरी असले, त्याला चालना द्यावी लागत असते. आणि चालण्याने मनुष्याला प्रबळताही निर्माण होत असते. अर्जुनाने धन्यता व्यक्त केली. प्रभू, तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तुची सदा रक्षिता आपदी आमते. सर्वस्व काही तूच आहेत.
आणि सर्वस्व तूच असल्यामुळे माझी प्रीती हे पूर्ण तुझ्या ठिकाणी आहेत. बस पूर्ण भाव म्हणतात त्याला. अहम वाचा चित्तांग देऊनिया शरणरी ग महोदधिका गांगरी गाले जैसे. नदी किती पवित्र असली, सरस्वती आहे, नर्मदा आहेत, गोदावरी आहेत, त्याचं पावित्र्य हे पावित्र्यच असते. पण जोपर्यंत आपुर्यमानम अचलम प्रतिष्ठम, त्या नद्यांचा असणारा ओघ हा समुद्राला मिळत नाही तोपर्यंत तिला नाव असतं, तिला उपमा असते, तिला उपाधी असते. तसं या संसारामध्ये आपल्या उपाधी आहेत, नाव आहे, लौकिकत्व आहे, सर्व काही आहेत आपल्याकडे. पण एकदा ईश्वरी सूत्र आणि ईश्वराचं असणारं ज्ञान प्राप्त झालं रे झालं की मग मात्र जीवनामध्ये आपुर्यमानम अचल प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशंती अद्वत तद्वत कामायम प्रविशंती सर्वेश शांती मापनोती न काम कामी. अर्थात तो समुद्र रूप होऊन जातो. ईश्वर म्हणजे समुद्र आहेत. आणि मग काय, तो आणि मी नाही तुझा ज्ञानदेव आत्मा माझा, हे असणारी सिद्धता ही मनुष्याला प्राप्त होत असते. म्हणून हे साधन रूपी असणारा हा मार्ग आहे. आणि म्हणून संतांनी जागृती दिली आपल्या जीवनामध्ये की आपण हे उत्सव साजरे करत असतो ना, आपण हे कर्म करत असतो, हे कार्य करत असतो, याचा उद्दीपित भाव जर काय असेल तर आपल्या जीवनातील असणारा जो संयमीपणा आहे हा संयमीपणा जीवनामध्ये असावा. त्याच्याशिवाय जीवनामध्ये मनुष्याला परम क्रांती त्याला साधता येणार नाही. ज्ञानोबारायांचे जे 18 अध्याय आहेत, हे 18 अध्याय नाही त्याचं आपल्याला काहीच कळणार नाही. मी अगोदर सांगितलं मोठ्यांना नाही कळालं काही, पण सेवा रूपाने आम्हाला सर्व काही कळेल. आईची सेवा करा फक्त बस, तसं ज्ञानोबारांची सेवा करा, ध्यास करा. ज्याची जया ध्यान तेची होय त्याचे मन. बस जसं बघा एक धरणेकरी होता, त्याला उपदेश केला की नाही तुकोबारायांनी, बाबा सुखे खावे अन्न त्याचे करावे चिंतन, सुखाने अन्न खात राहा आणि फक्त ज्या भगवंताने तुला अन्न दिलेलं आहे त्याची कृपा मान आणि त्याचं तू भजन करत राहा, हा तुझ्याकरता हाच मार्ग आहे. तसा आपल्या जीवनामध्ये सुद्धा हाच मार्ग आपण अंगीकारा ना. सुखे खावे अन्न त्याचे करावे चिंतन, अनिक नका काही पडो गाबाळाचे भरे. मग आज जीवनामध्ये या कलियुगामध्ये सत्कृत्य जर महान कोणतं असेल तर वेळोवेळा पारायण. जीवनामध्ये सप्तापुरती मर्यादित अशी रेषा ठेवू नका. ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह झाला संपलं, ज्ञानेश्वरी गुंडाळा घरी ठेवा नाही, पण सांगीवासांना सांगावं लागत नाही, कारण त्यांचा ध्यास हा नेहमी ज्ञानेश्वरीमय आहे. कारण आपला तालुकाच कसा आहे, सुबत्तेने परिपूर्ण आहेत की नाही, पारमार्थिक दृष्टिकोनातून सुद्धा आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून सुद्धा. रावेर यावल तालुका काही पहार नाही त्याच्यामध्ये. पारमार्थिक असणारे बीजही चांगलं आहेत आणि व्यावहारिक असणारे बीजही चांगलं आहे. त्याच्यामुळे जास्त काही वाहपो करण्याची काही गरज नाही. असं आपण भोगते आहात ज्ञानेश्वरीचे, श्रवणाचे भोगते आहात आपण. आणि ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर बघा साधा एक तुम्हाला किमया सांगतो, एक साधा अनुभव घ्या. 3 तास कुठे निघून जातात समजत नाही. 4 तास कुठे, सकाळी 8ला बसल्यानंतर 11:15 होतात तरी सुद्धा सांगावं लागते महाराज अहो घड्याळाकडे लक्ष द्या, 11:15 होत आहेत. म्हणजे आपल्याला ठिकाणावरती आणावं लागत असतं. अर्थात ही झलक आहे, ह्या लहरी आहेत. कशाच्या? ह्या ज्ञानेश्वरीच्या लहरी आहेत. अजून त्याच्यामध्ये बुडलो नाही, त्याच्यामध्ये अजून आम्ही वरवर आहोत. जोपर्यंत आमच्या जीवनामध्ये परिपूर्णता आणि सातत्यता जोपर्यंत हे प्राप्त होणार नाही तोपर्यंत ती आई माऊलींची सेवा करणं आपलं ब्रीद आहे. हो का जयाची प्रीती, प्रीती संपादन करा ना आपण जीवनामध्ये, प्रेम संपादन करा. आणि प्रेमाकरता देवाकडे आम्हाला भीक मागावीच लागेल. प्रेम देवाची देणे, देहभाव होय जिने. ईश्वराचं कृपा असेल ना प्रेम मिळत असते. सांसारिक प्रेम ईश्वराची कृपा नाही, ते स्वार्थमूलक असणारं प्रेम आहे. घरामध्ये पैसा मिळावा, घरामध्ये प्रॉपर्टीचा अर्धा हिस्सा मिळावा, घरामध्ये जीवनामध्ये बदल व्हावा म्हणून आपण घरामध्ये याचना करतो. आपलं असल्यानंतर सुद्धा आपण प्रेमाने बोलतो. तो ईश्वरी कृपेचा प्रसाद नाही, ते व्यवहारातील असणारे एक चलन आहे, व्यवहारातील असणारी ती एक नीती आहे. पण या भक्ती मार्गातील नीती आणि भक्ती मार्गातील असणारं धन हे तुम्हाला सेवेशिवाय मिळू शकणार नाही. आणि म्हणून संतांनी जागृती दिली, बाबा वाचा तिला. पुढचे एक अंग सांगितलेले आहेत. ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर या टीकेसी. अर्थात त्या टीकेला तसा वर आहे. आपण टीका शब्दाचा अर्थ वेगळा करतो. टीका अमुकांनी अमुकांवरती केलेली टीका, या घराने त्या घरावर केलेली टीका, या पक्षाने त्या पक्षावर केलेली टीका, या संप्रदायाने त्या संप्रदायावर केलेली टीका. या सर्व टीका भास्कर टीका आहेत.
टीका त्याला म्हणतात. एक टीकाचा अर्थ काय, जो सकाळी आपण लावतो कपाळाला त्याला काय म्हणतात, टीका. गंध लावतो असा आपण उभा, पण का रे बाबा तू मध्ये लावला का टीका, मध्ये लावला का टीका, तो एक सुद्धा टीका आहे. आणि परमार्थामध्ये काय करा, टीका. हे बा जसं बघा, एक महाराज 1985 मध्ये माझ्या वडिलांनी मला आनंदीला पोहोचत केलं 85 मध्ये. आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी मधुकर बाबा होते, तुकाराम महाराज देवकर होते, नथू बाबा होते आपले पंढरपूरला खोलीमध्ये भागवत महाराज जगताप ते आणि मी एकाच दिवशी गेलो आनंदीमध्ये शिरसोलीकर. आणि गेल्यानंतर महाराज या मुलांना सांभाळा तुम्ही. बाबा नाही म्हणायचे, बघा म्हणायचे चेहरे कसे झाले त्यांचे केविलवाने. नथू बाबा म्हणायचे, तुकाराम बाबा म्हणायचे, अरे रडतात म्हणे, यांना घरी घेऊन जा, हे तिथे टिकणार, हे तिथे टिकणार नाही. हे आईचं हृदय असतं बघा, हे टिकणार नाही. मधुकर बाबा होते शिंपी. महाराज मी आहे ना चातुर्मास तिथे, आषाढी ते कार्तिकी, ज्ञानेश्वरी सांगतो आम्ही, टिकला तर आमचा, नाही टिकला तर आई बापाचा. जाऊ द्या म्हणे घरी, मग आपलं काय घेणं देणार. अर्थात मग ती अवस्था फार वेगळी होती त्या काळामध्ये. आवड धारणा, त्यावेळचे प्रसंग, त्यावेळची स्थिती. अन्न सत्रही नव्हतं, फक्त जलाराम बाप्पा एक फक्त जिवंत होतं बस. जलाराम बाप्पाशिवाय दुसरं काही नाही. नंतर फ्रूटवाल्यामध्ये, नंतर मग साखरे महाराज, बस 3-4 ठिकाणी अवस्था होती, कठीण अवस्था होती. आता बदल झालेला आहे आता. आणि वैशिष्ट्य म्हणजे सांगतो, आजच्या तरुण मुलांना पाठांतर करा, शब्द सृष्टीमध्ये जरा आपलं मन अंतःकरण एकाग्र करा. आपण कसं आहे डुप्लिकेट ऑनलाईन झालो, त्याच्यामुळे काय परिणाम होत आहेत की हे बरोबरच ज्ञान आपल्याला प्राप्त होते, पण ते आपल्या अंतःकरणात न मुरले असल्यामुळे थोडस त्याग आणि वैराग्याची भावना हे अंतःकरणामध्ये निर्माण होत नाही. जोपर्यंत आपल्या संप्रदायाचे जे ग्रंथ आहेत त्याची सेवा जोपर्यंत जीवनात होत नाही, तोपर्यंत प्राबल्यता जीवनामध्ये प्राप्त होऊ शकणार नाही. ज्ञानोबांनी जे धन दिलं आम्हाला, हे धन विपुल धन आहेत, जोडिले हे न सरे धन, अविनाश आनंद घन. हे अविनाश रूपी असणारं धन या जन्मामध्ये, या 21व्या शतकामध्ये, या तारुण्य रूप असणाऱ्या वयामध्ये आमच्या समोर ज्ञानेश्वरी आहे. त्या एक एक शब्दाचं काय करा, पीठ पाडा जीवनामध्ये, घोकमपट्टी करा. अर्थ कळाला किंवा न कळाला भानगडीत पडू नका, कारण ते अक्षरे नव्हती देखा, ब्रह्म साम्राज्य दीपिका. एक एक शब्द ब्रह्म या तोडीचा शब्द आहे तो. प्रयत्न तर करा जीवनामध्ये, ग्रंथ सेवा करा. आणि ग्रंथ सेवा जीवनामध्ये आपल्या पुलाखालील माऊली मंदिराकडे वळतो आपण खाली, तिथे एक बाबा होते 88-89 सालामध्ये, फार वयग्रस्त होते फारच. आणि वयग्रस्त असल्यामुळे त्यावेळेस 28 सालामध्ये मग आम्ही 2-3 जण तिथे गेलो. पंढरीनाथ बाबा बी असतील तेव्हा कदाचित, पुलाखालील माऊली. आणि मग गेल्यानंतर 2-3 जण होते. आणि मग म्हटलं बाबा आता वय झालं ना तुमचं 97-98, बंद करा आता हे काय भूकंपट्टी करतायत. नाही म्हणे महाराज तसं नाही, तुम्ही आताची मुलं तुम्हाला नाही कळणार काही. म्हटलं कारण तरी काय, तुम्ही समाजात फिरू शकणार नाही. बरं या दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्हाला शब्द धड दिसत नाही, शब्द सेवा तुमच्याकडे होत नाही, माझी भोकमपट्टी का करतात, त्याचं कारण तरी काय. सुंदर उत्तर दिलं म्हणे, बाबांनो माझं पूर्व आयुष्य गेलं सटर फटर मध्ये गेलं ते. आणि आज पश्चाताप होतोय. आणि पश्चाताप झाल्यामुळे उरलेलं आयुष्य हे ईश्वराशी एकरूप करावं, आणि किमान भावी जन्मामध्ये किंवा होईना या शब्दाचं फल मला मिळावं, म्हणून या जन्मामध्ये जेवढं आता वय असेल, आयुष्य असेल, जेवढे दिवस असतील त्या दिवसामध्ये शब्द सेवा करायची आणि हा आयुष्यातील असणारा हा क्षण संपन्न टाकायचा. एवढं ते मात्र बोललेत. आणि बोलल्यानंतर आनंद झाला. 2 वर्षानंतर वारल्यात माऊली त्या. म्हणून अभ्यासाला म्हातारपण येत नाही, आपल्या शरीराला वृद्धत्व पण येतं. आणि म्हणून अपिचे सुदुराचारो, किती मनुष्य पापी असू द्या, वयाच्या विशिष्ट अशा अवस्थेमध्ये 70 ओलांडल्यानंतर जरी पश्चाताप झाला आणि त्याची इच्छाशक्ती जागृत जर झाली, तर तो सुद्धा आजही कर्म करू शकतो आणि ईश्वर त्याच्यावरती कृपा करू शकतात. हो का, जयाची प्रीती, फक्त प्रीती प्रेम देवावरती लावा, बस दुसरं काही नाही. तिन्ही अवस्थेत ईश्वराने कृपा केली आपल्यावरती. तिन्ही अवस्थेमध्ये, बालपणामध्ये सुद्धा, तारुण्यामध्ये सुद्धा आणि म्हातारपणामध्ये सुद्धा. गेला आमचं बालपण, प्रथमे नार्जितम विद्या, द्वितीय नार्जितम धनम, धन कमवलं
लग्न वगैरे झालं, तृतीय नार्जितम पुण्यम, शेवटी काय आहेत मग सर्वच माणसं परमार्थाला लागतात असं काही नाही, आणि सर्वच ग्रस्ताश्रमाचा त्याग करतात असं मात्र काही नाही. पण अलीकडच्या काळामध्ये भक्ती मार्ग, अखंड हरिनाम सप्ताह यांच्या असणाऱ्या प्राबल्यतेमुळे आणि यांच्या असणाऱ्या अचानक असणाऱ्या या उहापोहामुळे आज समाज यांना कळताय तरी किमान आज कीर्तन आहेत, सत्संग आहेत, प्रवचन आहेत, भागवत आहेत, गाथा आहेत, ज्ञानेश्वरी आहेत, एवढं ज्ञान आम्हाला होत आहेत ना. हे जीवनातील असणारं महान कार्य आहेत बघा. म्हणजे जीवन गौरवशील बनवण्याकरता ग्रंथाची सेवा ही कशी आहे, योग्य आहे. त्याच्याकडे अनधिकारी बस हा मनुष्य पाहिजे. अधिकारी नाही चालत, अधिकारी मनुष्य नाही पारायण करत, त्याची वृत्ती होत नाही. तो अधिकार या पदावरती आरूढ असतो. ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर या टिकेसी, अर्थात त्या ग्रंथाला तसा वर दिलाय. वर, वर शब्दाचे अर्थ पुष्कळ असतात. वधू सापेक्ष वर, है की नाही. वर म्हणजे आकाशाकडे पाहिलं म्हणजे वर, पण तो वर नाही घ्यायचा इथे. गुरु कृपेचा असणारा वर, अर्थात गुरुची शक्ती ज्या शिष्यावरती झाली, भक्तावरती झाली, त्याला म्हणतात वर. अशक्य असणारा मुलगा श्रीगुरूंनी याच जन्मामध्ये आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला प्राप्त करून दिला, त्याला म्हणतात वर. तसा असणारा वर माझे श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराज यांनी मला प्राप्त करून दिला. ऐसा वर या टिकेसी. मग मी अज्ञानी आहेत, मग मला होईल का ज्ञान? ज्ञान होय अज्ञानासी. परत म्हणतात ज्ञान होय मूढा. मूळ शब्दाचा अर्थ काय? मोहित, जो मायेमध्ये फसलाय, मोहमायामध्ये जो डुबालेला आहे त्याला म्हणतात मूळ. अति मूर्ख, त्या दगडा. मूर्खत्वाचं लक्षण फार विचित्र असते. तो दगडासारखा जरी त्याची बुद्धी असली, पण त्यांनाही सुद्धा आपल्या भक्ती मार्गामध्ये काय आहे, एक प्रकारची त्याला गरज आहे, आणि श्रीगुरु त्याला जवळच करत असतात. अर्थात जयाची प्रीती, ईश्वराचं प्रेम, ईश्वराचं अस्तित्व त्या भक्ताविषयी अमाप असतं. फक्त त्या ईश्वराचं असणारं जे ज्ञान आहे, त्या ज्ञानाची सेवा हे अर्जुना फक्त जीवनामध्ये कर, दुसरं संपलं, दुसरं काही नाही. आणि त्याच्याकरता माझा अवतार आहे. अमूर्त हाला व्यक्ती, मी अवताराला येत असतो. देव नुसता अवताराला येतो काही करत नाही असं नाही, देवाचं कार्य आहे. आज आपण सप्ताह करतोय, आपण साधना करतोय, निरंतर तो ध्यास आपल्याला आहे, ही साधना आहेत, आणि याचं फळ शेवटी ईश्वर आहेत, मोक्ष आहेत, ज्ञान आहेत, हे विसरता कामा नाही. शेवटी जनाबाईने कहर केला, वाचिल जो कोणी जनी त्यासी लोटांगणे. जनाबाईने आपल्याला लोटांगण घालावं एवढी योग्यता ग्रंथाच्या माध्यमातून आपलं जीवन हे सुशोभित करीत असते. ज्ञान, ज्ञान म्हणजे समज. ज्ञान म्हणजे काय? अज्ञान नष्ट करून प्राप्त करून घेणारी ती समज, आणि ही समज जीवनामध्ये मनुष्याला ईश्वरापर्यंत पोहोचवत असते. व्यासपीठ एक गादी असते बघा, असं म्हणतात, हिच्यावर अधिकारी मनुष्य बसतो. ही अधिकाऱ्यांची गादी आहे. जे त्यागाने, जे वैराग्याने, जे शांतीने नवे नवे जीवनामध्ये ज्यांनी काही साधना केलेली आहेत, जे परिपूर्णतेला प्राप्त झालेले आहेत, त्यांच्याकरता ही व्यासगादी आहेत. परंतु आपल्या भागवत संप्रदायाने, वारकरी संप्रदायाने तो अधिकार तुम्हालाही दिलेला आहे. नाहीतर व्यवहारिक जीवनामध्ये नौकर आणि मालक, मालक हा नौकराला नौकर समजतो, त्याला गुलामच समजतो, परंतु गुलामाला सुद्धा मालक बनवलं कोणी? आपल्या संप्रदायाने. बस सगळ्यांशी येथे आहे अधिकार. कोणी असू द्या, ब्राह्मण असू द्या, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, कोणी असू द्या, पशु असू द्या, पक्षी असू द्या, फक्त जयाची प्रीती, ईश्वराचं प्रेम आपल्यावरती फक्त निर्माण व्हावं, त्याकरता साधना हा आपला मूलभूत हक्क आहे. साधना करा. अमूर्त हाला व्यक्ती, आणि ते सांगण्याकरता परमात्मा या दृष्टिकोनातून, या रूपामध्ये आपल्याकडे आलेला आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला, मंदिराचा जीर्णोद्धार झाला. संतांना आणि देवांनी एक ठरवलं अगोदर. संत देवाला म्हटलं, देवा तुम्ही जा तर खरं अगोदर, नंतर आम्ही येतो तुझी सेवा करण्याकरता. देव अगोदर आलेत. देव बैसले सिंहासनी, देव अगोदर आलेत, आणि मग देवाची सेवा करण्याकरता संत महात्मे इथे आलेत. आणि संत महात्मे आपापल्या परीने त्या ईश्वराची काय करतायत? सेवा करतायत. मोठं महान असणार हे कर्म आहे. कर्मे येशू बजावा, हा स्वधर्म आहे आपल्या जीवनातील. जसा संसारातील असणारा स्वधर्माचं पालन करावं लागतं,
तसं परमार्थातील असणारा जो स्वधर्म आहे त्याचे पालन करावं लागत असतं, प्रेम ईश्वराचं निर्माण होण्याकरता. जसं बघा 3ऱ्या अध्यायात वर्णन केलं आहे, इष्टान भोगानिव देवा दास्यन्ते यज्ञ भावितः तैर्दत्तान प्रदायोभ्यो भुंक्तेस्तेन एवसा. स्तेन नाम चोर. अर्थात तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अर्थात भगवान ब्रह्मदेवाने प्रजेला उपदेश केलेला आहे. तुमच्या असणाऱ्या जीवनामध्ये असलेल्या संपत्तीचा 1/4 भाग हिस्सा तुम्ही जर नाही दिला कोणाला, ईश्वराला, तर तुम्ही चोर ठराल. तुम्ही व्रते नियमन करावे, शरीरातीने पिडावे. तुम्ही व्रत करू नका, नियम करू नका, शरीराला त्रास देऊ नका, तीर्थयात्रेला जाऊ नका. फक्त एक करा, स्वधर्माचं काय करा, पालन करा. पूर्वीच्या काळामध्ये शेतकरी वर्गामध्ये ग्रामीण भागामध्ये अशी एक रीत होती की बा हायब्रिड झाल्यानंतर, गहू झाल्यानंतर, उत्पन्न घरात आल्यानंतर, पोते घरात आल्यानंतर 4थेभर गहू किंवा ज्वारी घ्यायची आणि मंदिरामध्ये ते भगवंतापुढे ठेवायचं, तो नैवेद्य प्रसाद म्हणून. लोकांचा दृष्टिकोन बदलला, त्या रूढी बंद झाल्या. म्हटलं दादा शेतकरी बाबा बंद का केलात हो या रूढी परंपरा तुम्ही? नाही म्हणे ते पुजारी घेऊन जातात. कोण घेऊन जातात? मग तो हक्क कोणाचा आहे? जो मंदिरामध्ये वास्तव्याला आहे, जो पूजा करते हो त्यांचा तो अधिकार आहे. तो प्रसाद रूपाने तुम्ही दिला ना, ज्याचे दिले त्यासी फळ पावे आपण असी. गंगेचे उदक जैसे अर्पीचे देव पित्रोद्देशे. आपण गंगेमध्ये स्नान करतो, चंद्रभागेमध्ये इंद्रायणी मातेमध्ये स्नान करतो, अर्धी देतो आपण गंगेला. पण जसं गंगेचं पाणी गंगेतच सोडतो की नाही, तसं हे आहे, त्याचं त्याला अर्पण करावं म्हणून ती एक प्रकारची भावना होती. आता ती भावना बुडाली, तशी भावना आता राहिलेली नाही. पण न राहिल्यामुळे ते संस्कृती बदलत नाही, इतिहास बदलत नाही, धर्म बदलत नाही, ज्ञान बदलत नाही. तुम्ही नाही देत ना, हा तुमचा प्रश्न आहे. पण भगवान म्हणतात तुम्ही चोर आहात. तुम्ही तुमच्या कमाईतील एक हिस्सा तुम्ही भगवंताला देत नाही, तुम्ही कोण आहात? चोर आहात. आणि तुम्ही जर दिलं ते व्रत, तुम्ही जीवनामध्ये आचरण जर केलं तर परिणाम काय होईल? तैसे सर्व सुखे सहित दैवाची मूर्ती म्हणत येईल देखा काढत तुम्हा पाठी. ऐसे समस्त भोग भरित व्हाल तुम्ही अनार्थ. जरी स्वधर्मिक निरत वर्ताल बापा. का झालिया सकल संपदा अनुसरल इंद्रिय मदा लुब्ध होण्या स्वादाविषयीची. ते यज्ञ भाविकी पुरी संपत्ती दिली पुरी तया स्वमार्गी सर्वेश्वरी म्हणजे जो. अर्थात ब्रह्मदेवाने उपदेश केला प्रजेला की तुम्ही याप्रमाणे वागा, धर्माचं आचरण करा, अधर्माचं आचरण करू नका. नाहीतर अधर्म म्हणजे काय, त्याला अधर्म असं म्हणतात. तरी लोकांचे धवडारे देखून या मनोहारे, हे असते आपले तनारे मोडावे केवी. एक असणारा दरिद्री मनुष्य तो आपल्या गावामध्ये 10 बाय 10ची झोपडी आहे. पूर्वी स्वस्त धान्य दुकानावरती राखेलही मिळायचं 2 लिटर 3 लिटर. त्याने राखेलचा डबा आणून ठेवलेला होता. माऊलींनी वर्णन केलंय बहारदार. ज्या वेळेस परिणाम असा झाला, तो गावामध्ये फिरू लागला आणि फिरत असताना त्याने लोकांची धवडारे, प्रेम झाला आपला, तरी लोकांची धवडारे, ते घरदार वगैरे बिल्डिंग वगैरे पाहिल्यात आणि अधर्माची वृत्ती मनामध्ये निर्माण झाली. अधर्म वाढला गेला, त्याच्या मनामध्ये विपरीत भावना झाली, बुद्धीमध्ये विपरीत भावना आली, संताप आला. चुन्या गच्चीची घरं बघितली त्याने आणि घरी आला, ते आपला जो डबा जो होता रॉकेटचा तो घेतला आणि आपल्या गवताच्या झोपडीवरती ओतलेला आहे आणि अक्काली दिली लावून पेटू लागलं ते घर. त्याचं एक सद्ग्रस्त आले, कारण बाबा तुझं राहतं घर तू का जाळलं, याचं कारण काय? म्हणे त्याची बिल्डिंग फार चांगली आहे. काय म्हटलं तो? त्याची बिल्डिंग फार चांगली आहे म्हणून मी माझं घर जाळलं. याचा अर्थ आहे की दुसऱ्याचा उत्कर्ष ज्या माणसाला सहन होत नाही आणि जो आपला असलेला संसार नष्ट करतो त्याला म्हणावं अधर्म. चला, ज्ञानोबांनी दुसरी खर्च केली. हे सोवनिता आपली कृप जरी झाली तरी भोगिता त्याची भलीच या परी. ज्ञानोबा म्हणतात की आपल्या जीवनामध्ये ज्या स्त्रीशी आपण लग्न केलं तीच आपल्याकरता सर्वस्व आहे. दुसऱ्याचं मोल कितीही अनमोल असलं, सौंदर्याने परिपूर्ण असलं तरी ते सुद्धा अधर्माचं काय आहे? लक्षण आहे. म्हणून बारीक बारीक त्रुटी बघा ज्ञानोबांनी आपल्या जीवनामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये निरंतर दिलेले आहेत. म्हणून आज आपण या ग्रंथ पारायणाच्या उद्देशाने, ज्ञानोबारायांच्या असणाऱ्या या सेवेने, सर्व संत मंडळी महात्म्यांच्या या सहवासामध्ये आपण आज 7 दिवस सप्ताहाचा आनंद घेत आहेत. फक्त एकच विनंती करतो, 7 दिवसामध्ये अक्षर सेवा आपल्याकडून घडते. अक्षर सेवा अमूल्य असणारी सेवा आहे. पण घरी गेल्यानंतर 10 ओव्या घ्यायच्या आणि अर्थ वाचत राहायचा. 10 ओव्या घ्यायच्या आणि अर्थ वाचत राहायचा आहे. अर्थाविन पोथी वाचूनी काय, ही पहिली साधना मंडपात आणि दुसरी साधना आपापल्या घरी आपण करायची. तुम्ही करतातच, पण सांगणं हे महत्वाचं असतं. म्हणून झालेली ही सेवा
माऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, गुरुवरे ब्रह्मनिष्ठ नथू बाबा यांच्या चरणी, मोठे बाबा यांच्या चरणी समर्पित करून आपल्या सेवेला इथे पूर्ण विराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठल 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 विठ्ठल. पंढरीनाथ भगवान की जय.